काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील जोरवे येथील माजी उपसरपंच गोकुळ दिघे यांच्यावर गावातील एका इस्मानं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जोरवे गावातील दलित आदिवासी बांधवांनी गावात निषेध सभा घेत गाव बंद ठेवलं. सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम, मंजाबापू साळवे, विनोद घोलप, गौतम जगताप, संपत राक्षे, नवनाथ माळी, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड आदी ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केलाय. हा गुन्हा दाखल करणारा व्यक्ती म्हणजे याची जर मागली पार्श्वभूमी जर बघितली तर पूर्ण पार्श्वभूमी ही चोरीमारीची आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे नसताना देखील हा व्यक्ती एका सर्वसामान्य काम करणारा म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणाऱ्या माणसावर गुन्हा दाखल करू शकतो. म्हणजे हा गुन्हा फक्त गोकुळ दिघेवर नसून हा गुन्हा संपूर्ण जोरवे गावाच्या ग्रामस्थांवर झाला असं मी म्हणेल. आणि जो कोणी दाखल करणारे असतील त्यांचे कोणी जे आका असतील त्या आकाला आम्ही सांगू इच्छितो का तुम्ही पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून येऊन वार करा. कारण हे गाव काही एवढं सोपं नाही का तुम्ही आलात आणि कोणाला तरी बंदूक ठेवताय कोणाच्या तरी खांद्यावर आणि गुन्हे दाखल करा. ही काही पहिलीच वेळ नाही. कारण ग्रामपंचायतच्या वेळेत आम्हाला 12 वर्षे कोर्ट कचेऱ्या करायला लावणारे सुद्धा यायचे. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जनता निश्चितपणाने उभी राहते आणि नियमच आहे. आणि मग हे सगळं करीत असताना काय होतं, कामाच्या माध्यमातून तुम्ही हे करा, आमचा पराभव करा, काय हरकत नाही, परंतु मग काम करायचे नाही. आणि मग एखादा माणूस काम करतो, गावाचा विकास करतो आणि मग न ते सहन न झाल्यामुळं सतत आता पराभव 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 आणि याच्यातनं एक नैराश्यग्रस्त अशी मानसिकता समोरच्या लोकांची झालेली आहे. मग त्या नैराश्यातनं काहीतरी करायचं आणि सारखं वातावरण कुठंतरी या ठिकाणी दूषित करायचं, समाजामध्ये भांडणं लावायचे. कारण शेवटी ॲट्रॉसिटी ही जी कायद्याने जी मागासवर्गीय दलित माणसांना समाजाला कायद्याने सिक्युरिटी दिलेली, चांगला कायदा आहे. एखाद्या दलित माणसावरती खरोखर जर अन्याय होत असेल तर मग त्याला तो एक अधिकार दिलेला आहे. परंतु दुर्दैवाने काय झालं की त्याचा राजकारणामध्ये गैरवापर करण्याचा या प्रवृत्तीने या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी तालुक्यामध्ये दुर्दैवाने घडतात. तर राजकारणामध्ये एखादा माणूस जर आपल्याला हटकला नाही तर मग त्याला कुठेतरी खाजगी वैयक्तिक भांडणं लावायचे, भाववाद भांडणं लावायचे. आणि सगळ्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याचा परिणाम या गेल्या 23 तारखेच्या निकालामध्ये लोकांनी सुप्त लाटेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून दिला आणि त्याच्यातलं आणखी नैराश्य या ठिकाणी समोरच्या लोकांच्या मध्ये आलं. आणि त्या नैराश्यामधनं हा जो काही प्रवृत्ती आहेत त्यांना हाताशी धरून आता हे गुन्हे करणारे जे आहेत ते फक्त हत्यार म्हणून वापरलं जात आहे. याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे हे सगळं न समजणे की काही जनता दूध खुळी नाही, सर्वांना सर्व माहिती आहे. परंतु काय होतं, ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला म्हणजे काही संपूर्ण मागासवर्गीय आणि दलित समाज गुन्हेगार झालाय का? तर असं नाही होत. कारण खरं पाहिलं तर गोकुळ भाऊच्या कामाच्या माध्यमातून या गोरेगावचा जरी विचार केला तर मी सांगतो 90% दलित समाज हा खंबीरपणानं गोकुळ भाऊच्या पाठीमागं आणि या सगळ्या विचाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. मला एक म्हणायचं विरोधकांना की तुम्हाला जर बोलायचंच असेल तर तुम्ही कामाच्या माध्यमातून बोला. जर कोणी एखादा गावचा व्यक्ती जर विकासाच्या माध्यमातून जनतेला जर पुढे नेत असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. तुम्हाला बोलायचंच आहे, तुम्हाला जनतेतच यायचं आहे किंवा तुम्हाला गावाचा विकास करायचा आहे, तुम्हाला पुढारीपणा करायचा आहे, तुम्हाला नेतेपद हवं आहे तर तुम्ही विकास कामांच्या माध्यमातून बोला. फक्त एवढंच मला सांगायचं आहे.
आणि गोकुळ भाऊंनी खरोखरच जोरवे गावासाठी खूप महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे. गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मिळवून दिलेल्या आहे. त्या व्यक्तीच्या मागे जर तुम्ही अशा कारस्थान करत असेल तर ते हे नक्कीच चुकीचं आहे आणि याचा निषेध मी जोरवे गावच्या वतीनं आणि महिलांच्या वतीनं करते. आता माणसं बदलली, आता मुलं शिक्षित झाली, नवीन पिढी जन्माला आली, ती जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागली. लक्षात घ्या, आता आमचे प्रश्न बदलले. पूर्वीचे प्रश्न वेगळे होते, आता आमचे प्रश्न बदललेत. आता आम्ही विकासाच्या राजकारणावर काम करायला लागलोय आणि म्हणून आताच्या समाजाचे प्रश्न बदललेत. आता जाती धर्मावर कोणी राजकारण करत नाही. पण कालची जी घटना घडली या गावामध्ये, ती घटना अत्यंत दुर्दैव आहे. तिला मी अॅट्रॉसिटीची घटना दाखल गुन्हा झालाय इथपर्यंत मान्य आहे, पण तो गुन्हा राजकीय गुन्हा दाखल झालाय असं मी म्हणणारा माणूस आहे. अॅट्रॉसिटीचा कायदा दलितांच्या आदिवासींच्या संरक्षणासाठी जरूर आहे, तो असला पाहिजे. इथं ही सगळ्यांची भूमिका आहे. पण त्या कायद्याचा कोणी जर गैरवापर करणार असाल तर एक चळवळीतला दलित चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही 100% त्याला विरोध करू. ही भूमिका घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलोय. चुकीच्या मार्गाने कोणी काम करणार या ठिकाणी चालणार नाही. या तालुक्याचं राजकारण एक सुसंस्कृत पद्धतीने आम्ही पुढे नेणारी माणसं आहोत. कधीही खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही, कदापि नाही. चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता उभा राहणार नाही. लक्षात घ्या, हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. चुकीच्या पद्धतीने काम करणारी माणसं या ठिकाणी आहेत. मला आव्हान आहे, ज्यांनी कोणी हा गुन्हा दाखल करायला लावला ती एक व्यक्ती नसून त्याच्या मागची यंत्रणा वेगळी आहे. मी आव्हान करतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराला, ज्याला आम्ही मतं दिली, भाऊसाहेब वागचौरे, समोर या. कारण हा माणूस सांगतोय तुम्ही माझे पाहुणे आहात म्हणून तुम्ही या समाजाला, या मतदारसंघातील लोकांना तुमचं कर्तव्य इथे येऊन सांगायचं तर मी या गुन्हे दाखल केले त्याच्या समर्थनात आहे की विरोधात आहे, तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा. अहो, एवढं रात्रदिवस काम करणारा हा माणूस कोण करतोय आजकाल? गोकुळ सारखे माणसं रात्रंदिवस येतो जनतेसाठी, रात्रंदिवस काम करतो. अशा माणसाला बदनाम कोणी करीत असेल तर आपलं सर्वांचं कर्तव्य तालुक्यात त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्या गावच्या पाठीशी उभं राहणं. आणि या गोष्टी फार काळ चालत नाही. त्या आता जे पराभूत झाले त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना आम्ही विनंती करतो, बाबांनो तुम्ही आता हे उद्योग बंद करा, जनतेत जा, जनतेने तुम्हाला का नाकारलं त्याचे कारण शोधा, हे असे फालतू उद्योग बंद करा. त्या गोरगरिबांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं, जे काम करतात त्यांना त्रास द्यायचं, ते पूर्वीपासून चालत आलेले संतोष भाऊ हे उद्योग. खोटे केसेस त्यांचं एक हत्यार आहे, त्यांच्याकडे टीम आहे. वेगवेगळ्या अशा संघटना हाताशी धरल्या, त्यांना पैसे देऊन, काही महिला हाताशी धरले, काही माणसं गावोगावी यांच्या टोळ्या, या टोळ्यांचा बंदोबस्त आम्ही करू. गोकुळ भाऊंसारखं सर्वसामान्य माणसावरती अन्याय करण्याचं काम हे जाणीवपूर्वक केलं जातं. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. किती पण खोटे केसेस केलं तरी काही फरक पडत नाही, कारण गोकुळ भाऊंचं घराघरात मानणारा वर्ग आहे. या माणसाला साथ देण्यासाठी आपण आज सर्वजण, सर्व समाज बांधव, सर्व गावकरी या ठिकाणी एकत्र जमलेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जर या गोष्टी या पुढील काळात थांबल्या नाहीत तर आम्ही पण मेलेल्या आईचं दूध पिलेलो नाही. तर या सगळ्यांनी जरूर विचार करावा. जर तुम्हाला जर कुस्ती खेळायची तर मैदानात या, पाठीमागून वारगाय करतात. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या जोरवे गावात अनेक दिवसांपासून माजी उपसरपंच गोकुळ दिघे आणि अशोक वागचौरे यांच्यात वाद सुरू आहे. गेली 2-4 दिवसापूर्वी अशोक वागचौरे यांच्या फिर्यादीवरून गोकुळ दिघे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. राजकीय दृष्टिकोनातून हा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी मागणी जोरवे गावातील ग्रामस्थांनी DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्याकडे केली आहे. जोरवे गावचा विकास हा गोकुळ दिघे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच प्रीती दिघे यांच्या माध्यमातूनच झालाय. केवळ राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप दिघे समर्थकांनी केलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया,
दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.